राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला, ते स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, दिगंबरराव बिंदू असतील, रविनारायण रेड्डी असतील, देवीसिंगजी चव्हाण, भाऊसाहेब बनशंपायन, शंकरसिंग नाईक, विजेंद्रजी काबरा, बाळासाहेब परांजपे, त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन भोटीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाडकर, अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्यांनी आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 13 महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली. आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाहीये, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यात